योग सुरुवात करूया आजच्या योग वर्गाला. योग विद्याधाम क्षेत्र संस्थेतर्फे हर्ष स्वागत. कुठलेही ध्यानासन घ्यायचंय, पद्मासन, वज्रासन किंवा सहज आसन. पाठीचा कणा सरळ, डोळ्याला पेटलेले, हनुवटी थोडीशी वर उचललेली. श्वासाकडे लक्ष ठेवायचे. श्वास घेत थंड स्पर्श जाणवतो आणि श्वास सोडत उष्ण स्पर्श जाणवतो. या स्पर्शाची अनुभूती आपल्याला घ्यायची. तीन ते 4 वेळा डीप ब्रीदिंग. श्वास घेत संपूर्ण छाती फुलवायची. हळुवारपणे श्वास सोडत छाती जागेवर. रिलॅक्स. यानंतर संत श्वसन. डोळे अलगद पेटलेले, दोन्ही हात नमस्कार स्थितीत. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना माझ्या मागून म्हणायची. ओंकार म्हणत असताना सर्वप्रथम श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडत माझ्या मागून ओंकार म्हणायचा आहे. जेव्हा माझा ओंकार संपायले तेव्हा आपण ओंकाराला सुरुवात करायची. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद पेटलेले. मनाने आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. प्रार्थना माझ्या मागून म्हणायची. योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेना, मलं शरीरस्य च वैद्यकेन, आकरोत्तं प्रवरं मुनीना, आकरोत्तं प्रवरं मुनिना, पतञ्जलिं प्राञ्जलिराणतोऽस्मि, पतञ्जलिं प्राञ्जलिराणतोऽस्मि. दोन्ही तळहातांचा कर्ष हळूवारपणे तळहात आपल्याला स्पर्श करतो. डोळे उघडायचे. ध्यानासन घेत बसायचे. हळूवारपणे दोन्ही पाय सरळ करायचे. ध्यानासन सोडायचे. 1 2. तर बघा, आज आपल्याला काही सूक्ष्म हालचाली, मग सूर्यनमस्कार आणि मग आसनानं सुरुवात करायची. सुरुवात करूया सूक्ष्म हालचालीनं. सर्वप्रथम आपल्या पायाचे बोट आपल्याला मागे पुढे घ्यायचे. मागे नेताना श्वास घ्यायचा आणि पुढे नेताना श्वास सोडायचा. 1 2 1 2 1 2 1 2. आता आपल्याला पूर्ण पायाचे पंजे मागे पुढे द्यायचे. 1 2 1 2 1 2. यानंतर संपूर्ण पंजे वर्तुळाकार करायचे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. उलट दिशेने 1 2 3 4 1 2 3 4.
सुरुवात करूया आता. यानंतर डावा पाय जवळ घ्यायचा, दोन्ही हातांची घडी डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली. आता आपल्याला डाव्या पायाच्या अंगठ्याने शून्य तयार करायचं. ओके, बरोबर बरोबर शून्य मोठा यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तोच पाय उलट दिशेने किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दुसरा पाय घेऊया. रेडी, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. आता आपल्याला थोडंसं जातक्रिया करायची. दोघी हातांची मुठ बांधून घ्यायची आपल्याला. ओके, चला सुरुवात करूया. पाय जोडलेले. रेडी, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट दिशेने फिरूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचे. आता आपण थोडंसं नौका चालन करूया. ओके, रेडी. उजव्या हाताचा अंगठा पकडून घ्यायचा, दोघा हातांची मुठ बांधून घ्या. रेडी. पुढे येताना श्वास सोडायचा, मागे जाताना श्वास घ्यायचा. ज्यांचं कपाट उघडायला लागतंय त्यांनी तो प्रयत्न करायचा, मात्र गुडघे सर. रेडी, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्या क्षमतेनुसार करायचं आपल्याला. ओके, उलट दिशेने घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरं, आता आपल्याला थोडंसं मांडी वळून बसायचंय. दोघी हात खांद्यांवर ठेवून घ्या. याप्रमाणे शोल्डर रोटेशन ज्याला आपण म्हणतो ते सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया. 1 2 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. बरं, आता आपल्याला दोघी हात गुडघ्यांवर ठेवून घ्या. आपल्याला दोघी हाताचे पंजे गुडघ्यांवर फिरवायचे आणि आपले शोल्डर रोटेशन पण करायचे. ओके, रेडी, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. आता आपण काही नेक रोटेशन करणार आहोत, म्हणजे मानेसाठी सूक्ष्म हालचाली करणार आहोत. सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ. हळूहळू आता आपल्याला मान डावीकडे वळवायची आहे. 1 डावी बाजू हळूवारपणे मान सरळ. 2 आता उजवीकडे. 1 बघा बरं, आपली हनुवटी उजव्या खांद्याच्या सरळ रेषेत येते का असं प्रयत्न करायचा. 2 पुन्हा डावीकडे. 1 संत गती, झटके न देता आपल्याला सूक्ष्म हालचाली करायच्या. 2 1 2 1 2. हळूवारपणे मान सरळ. आता आपल्याला श्वास सोडत हनुवटी कंठाला लावायची
आणि श्वास घेत मान मागे टाकायचे. ओके, सुरुवात करूया. आपल्या क्षमतेनुसार श्वास घेत मान मागे टाकायची. 2 1 2 1 2 1 2. हळूवारपणे मान सरळ. आता आपल्याला डावा कान डाव्या खांद्याला लावायचा आहे, मात्र खांदा वर उचलायचा नाही. ओके, नजर समोर. 1 पाठीचा कणा सरळ. हळूवारपणे मान सरळ. 2 आता उजवा कान. 1 2 1 संततेला सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत. 2 1 2. बघा, तुम्हाला योगाभ्यासामध्ये एक मोठी कला शिकायला मिळेल, आणि ती कला म्हणजे काय माहिती का, की तुमचं जे नियंत्रण आहे ते श्वासावर असलं पाहिजे. ओके, तुम्ही प्रत्येक सूक्ष्म हालचालीमध्ये तुमचं नियंत्रण श्वासावर असलं पाहिजे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रित असलेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लक्ष केंद्रित करत नाही श्वासावर, तोपर्यंत तुम्हाला जी फील आहे, कारण की योग हे अनुभूतीचे शास्त्र आहे, ती अनुभूती येणार नाही. म्हणून नेहमी तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवणं गरजेचं. ओके, चला आता आपल्याला उभं राहून सूर्यनमस्कार करायचे. दंड स्थितीमध्ये यायचे. सर्वप्रथम बैठक स्थिती. 1 सुरुवात करूया. 1 2 3 4. ओके, सतरंजीच्या टोकाला यायचंय. काल आपण सूर्यनमस्कार घेतले होते. 4 सूर्यनमस्कार आपले झाले. आज आपण 1 सूर्यनमस्कार वाढवणार आहोत. 5 सूर्यनमस्कार घेणार आहोत. सतरंजीच्या टोकाला यायचंय. जे नवीन आहेत त्यांनी अगोदर बघून घ्या सूर्यनमस्कार कसा करतात, आणि मग दुसऱ्या सूर्यनमस्कारापासून तुम्ही सुरुवात करायची. ओके, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पाठीचा कणा सरळ, अंगठे जोडलेले, गुडघे जोडलेले, नजर समोर, दोन्ही हात बरोबर नमस्कार स्थितीत, छातीला लागू. श्वास घेत समोरून दोन्ही हात वर नेण्याचा प्रयत्न. 1 दोन्ही हात कोपरमधून सरळ मागची दिशा पाहण्याचा प्रयत्न. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला सूर्यनमस्कार करायचे. श्वास सोडत पुढे झुकायचं. 2 गुडघे सरळ. आपले हात जमिनीला टेकले गेले नाही तरी चालेल, मात्र गुडघे सरळ आणि कपाळ गुडघ्यांना लागतं का असा प्रयत्न आपल्याला करायचा. लक्षात घ्या, आपल्याला सैल आणि सुती कपडे घालायचे, जेणेकरून आपल्याला योगाभ्यास करताना कुठलीही अडचण येणार नाही. 3 ला डावा पाय मागे. 3 नजर आकाशाच्या दिशेने. हाताची 10 बोटं आणि उजव्या पायाची 5 बोटं सरळ एका रेषेत आहेत का? डावा गुडघा जमिनीवर. 4 घसरगुंडीसारखी अवस्था. कंबर वर उचलायची नाही. अजून थोडंसं खाली. व्हेरी गुड. 5 अष्टांग योग. या अवस्थेत 8 अंग जमिनीला टेकले गेले पाहिजे. कपाळ, छाती, ओटीपोट थोडंसं वर उचललेलं, कंबर थोडंसं वर उचललेलं, गुडघे जमिनीला लागू, पाय जोडलेले. 6 भुजंगासन अवस्था. नजर आकाशाच्या दिशेने. 7 झोपडीसारखी अवस्था. आपल्या क्षमतेनुसार आपण योगाभ्यास करणार आहोत. 8 पुन्हा डावा पाय पुढे.
9 10 सूर्यनमस्कार करू. तर बघा आपल्याला सुरुवातीचे 3-4 दिवस सरांनी फक्त एक्सप्लेनेशन दिले, म्हणजे फक्त स्पष्टीकरण केलं. आता आपण 21 जून पर्यंत काय होणार आहे, आपण बोलणं कमी आणि काम जास्त असणार. ओके, म्हणजे तुमच्याकडनं वर्कआउट जास्त करून घेणार. म्हणून त्या हिशोबाने तुम्ही तयारी कसं पाहिजे, मानसिकता पण तशी ठेवायची आपल्याला, की आपल्याला व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपण आपली मनस्थिती बळकट ठेवायची. चला आता पुढचा आपण सूर्यनमस्कार करूया. त्याच्यात मी स्पष्टीकरण सांगणार नाही, फक्त मी फ्लो मध्ये तुम्हाला नंबर काउंटिंग करणार, त्याप्रमाणे तुम्हाला योगाभ्यास करायचा. ओके, जर आपल्याला थकवा जाणवला तर आपण बसून घेतलं तरी चालेल. सुरुवात करूया. श्वास घे, श्वास सोडत 2 3 4 5 6 7 8 9 10 सूर्यनमस्कार करू असतो. आता लक्षात घ्या, ज्यांना सूर्यनमस्कार छानपैकी जमतो, म्हणजे आपल्या कपाळाचा गुडघ्यांना लागत असेल, तर त्यांनी काही क्षण आसनांमध्ये टिकून ठेवणं गरजेचं आहे. असं शास्त्रांमध्ये म्हटले की एक आसन आदर्श स्थिती घेण्यासाठी 12 वर्ष लागतात, म्हणजे एकदम पूर्ण होतं. ओके, तर मग आपल्याला त्या स्थितीमध्ये ऍटलीस्ट आपण 12 दिवस तरी करूया, जेणेकरून आपला एक प्रयत्न असेल की आपण चांगल्या पद्धतीने आपण सूर्यनमस्कार. ओके, ते पण शास्त्रोक्त पद्धती. पुढचा सूर्यनमस्कार घेऊया. श्वास घे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सूर्यनमस्कार करू. तुझा सूर्यनमस्कार घे. श्वास घे, 1 2 3 4 5. बघा बरं, 5 ला आपली स्थिती कशी आहे, दोन्ही हात बरोबर छातीला लागून, छातीपासून अंतर नको, कंबर थोडस वर उचलले, गुडघे जमिनीला लागले, गुडघे आणि छाती जमिनीला लागले. 6 7 8 9 10 सूर्यनमस्कार करू. आता आपण शेवटचा सूर्यनमस्कार घेणार आहोत. ओके, थोडस आपण संत गतीने सूर्यनमस्कार घेणार आहोत. रेडी? श्वास घे, 1 काही क्षण टिकून ठेवायची अवस्था, दोन्ही हात सरळ, हाताची बोट सरळ, मान मागे टाकण्याचा प्रयत्न. 2 पुढची अवस्था घेऊया. 3 4
पाच, सहा, सात, आठ, 9, 10. सूर्यास्त. नमस्कार अवस्था सोडायची. पहिल्या स्थितीमध्ये यायचं 1, 2, 3, 4. पहिल्या स्थितीमधून शयन स्थितीमध्ये जायचंय 1, 2. शयन स्थितीमध्ये आपल्याला शवासन घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर 1, दोन्ही हातांमध्ये अंतर 2, मान कुठल्या एका बाजूला सैल सोडलेली 3. रिलॅक्स. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. दोन्ही कर्ण आकाशाच्या दिशेने स्थिर. रिलॅक्स. 3 ते 4 वेळा आपल्याला डीप ब्रीथिंग करायची. हळूहळू श्वास घेत पोटी पोट फुलायचं. संत गतीने छातीमध्ये श्वास करायचा. हळूवारपणे श्वास सोडायचा. छाती जागेवर, डोळे अलगद मिटलेले. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. संपूर्ण शरीर किती सैल कुठल्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. रिलॅक्स. यानंतर संत श्वसन. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. हळूवारपणे आता आपण शवासनामधून बाहेर येणार आहोत. एकला मान सरळ 1, दोनला हात जवळ 2, तीनला पाय जवळ 3. आता आपण विपरीत करणी आणि विपाद उत्तान या दोन आसनांची उजळणी प्रथम आपण विपाद उत्तान करणार आहोत. विपाद उत्तानमध्ये दोन्ही पाय 90 अंशात गुडघे न वाकवता श्वास घेत वर उचलायचे. 1, दोन्ही गुडघे सरळ आपल्या क्षमतेनुसार. जर आपल्याला दोन्ही पाय शक्य नसतील तर आपण एक पाय जरी केला तरी चालेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. ना हठात ना पलात. हट्ट पण करायचा नाही आणि बलही लावायचं नाही. शरीराची सहज अशी अवस्था म्हणजे आसन. श्वासांत गतीने चालू. श्वास रोखून धरायचा नाही. हळूवारपणे आसन सोडायचे. 2 ते 3 वेळा डीप ब्रीथिंग करायची. आपल्या पोटावर थोडासा दाब जाणवतो. या आसनामुळे आपल्या पायाकडे असलेलं अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहोचवलं जातं आणि पायाची कार्यक्षमता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. पुन्हा आपण एक वेळा करणार आहोत विपाद उत्तान. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशात. 1, आपली नजर आकाशाकडे स्थिर किंवा आपल्या दोन्ही पायाच्या बोटांकडे स्थिर ठेवायची.
श्वासांत गतीने चालू. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. हळूवारपणे विपादुतान सोडायचं आहे. श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीवर. आता यानंतर आपल्याला विपरीत करणी हे आसन करायचंय. सुरुवात करूया विपरीत करणी. एकला दोन्ही पाय विपादुतांमध्ये वर उचलायचे. दोनला दोन्ही पाय कपाळाकडे द्यायचे, कमरेला आधार द्यायचा, कंबर वर उचलायचं. तीनला दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने श्वास घेऊन वर उचलायचे आणि श्वास संत गतीने चालू ठेवायचा. श्वास रोखून ठेवायचा नाही. आपली नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे स्थिर ठेवायची. श्वास संत गतीने चालू. काही क्षण आपल्याला स्थिर राहायचं. आसनामध्ये एक छानसं असं आपल्याला सूत्र स्थिर सुखम आसन अनंत समापत्तीभ्या. स्थिरतेतून आपल्याला सुख प्राप्ती होते, म्हणून आपण स्थिर असणं हा गरजेचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. हळूवारपणे विपरीत करणी आसन सोडायचं आहे. एकला दोन्ही पाय कपाळाकडे द्यायचे. दोनला एक एक मणका जमिनीला टेकत कंबर जमिनीवर टेकायचंय. तीनला विपरीत करणी हळूवारपणे आपण विपादुतान सोडायचंय. रिलॅक्स. बघा, आपल्या पायांकडे असलेलं अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहोचवलं जातं. आपल्या विविध प्रमाणात रक्त पुरवठा झाला या आसनामुळे. आणि या आसनामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यांना पायांचे बरेचसे विकार आहेत, पोटाचे बरेचसे विकार आहेत, ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण शवासन घेणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे. रिलॅक्स. विपरीत करणी हे आसन केल्यानंतर थोडासा थकवा जाणवत असेल, तो थकवा घालवण्यासाठी आपण शवासन घेतोय. संपूर्ण शरीर शिथिल. रिलॅक्स. आपलं संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचं. शवासन सोडायचंय. हळूवारपणे मान सरळ. हात जवळ, पाय जवळ. आता आपल्याला शयन स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये यायचं. उठून बसायचे. तर बघा, आपल्या शरीराच्या 4 अवस्था आहेत. जसं तुम्हाला वाडिले सरांनी सांगितलं, 4 अवस्थांमध्ये पहिली शयन स्थिती आहे, दुसरी विपरीत शयन, मग बैठक आणि मग दंड. बरोबर. पण या 4 अवस्था का दिल्या? जसं बाळ जन्माला येतं तर ते अगोदर पाठीवर होतं, म्हणून आपण आसन कसे केले? पाठीवरती. म्हणजे आपण अजूनही बाळच आहोत योगशास्त्रामध्ये, मी सुद्धा. ओके. तर आपण शिकतोच आहे आणि आयुष्यभर आपण शिकणारच आहोत. ओके. नंतर ते बाळ काही दिवसानंतर पोटावर झोपू लागतं, मग आपण पोटावरचे आसन करतो. मग काही दिवसानंतर ते बाळ उठून बसतं, मग आपण, आणि मग काही दिवसानंतर ते चालू लागतं, मग आपण दंड स्थितीमध्ये आसन करतो. नेहमी लक्षात ठेवायचं, आपण याच नॅचरल प्रोसेसने आपण योगाभ्यास करतो. हे शास्त्रोक्त पद्धतीने आपण योगाभ्यास करतो. ओके. मग शास्त्रोक्त पद्धत हीच आहे. अगोदर पाठीवर झोपवणे, मग पोटावर, मग बसवणे आणि मग उभं करणे. मग तुम्हाला हेच शयन स्थितीमध्ये म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा असंच राहायचं. मानसिकदृष्ट्या मनुष्य कधी झोपलेला असतो, झोपलेला थोडंसं उलट करतात, मग बसवतात, उभं करतात आणि चालायचं शिकवतात. याप्रमाणे आपल्या योगशास्त्रामध्ये अनुभूतीचंच शास्त्र आहे. अनुभूती घेऊन आपल्याला
त्याप्रमाणे चालायचंय आणि आपलं लाईफस्टाईल चेंज करायचं हे लक्षात. ओके, आता आपल्याला विपरीत शयनस्थितीमध्ये असताना सुरुवात करायची. तर विपरीत शयनस्थितीमध्ये भुजंगासन आपलं झालंय आणि शलभासन पण झालंय. दोघं असताना ते आपण उजळणी करणार. सर्वांनी पोटावर झोपायचंय. 1 2 3 4 5 6. रेडी, सुरुवात करूया. विपरीत शयनस्थितीमध्ये असताना सर्वप्रथम भुजंगासन. एकला कपाळ टेकायचं आणि दोन्ही हात छातीच्या आजूबाजूला टेकायचे. दोन्ही पायाचे टाच जोडलेली. 2 ला श्वास घेत कपाळ, हनुवटी, कंठ, छाती आणि पोटाचा काही भाग दोन्ही हात सरळ करत श्वास घेत वर उचलण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. श्वास संत गतीने चालू. जर आपले दोन्ही हात सरळ होत नसतील, थोडेसे वक्र स्थितीमध्ये असेल तरी चालेल, मात्र श्वास संत गतीने चालू ठेवा. हळूवारपणे आसन सोडायचे. हात जागे बघा. आपल्याला हळूहळू आपल्या आसनाची स्थिती जी आहे ती अजून स्थिर करायची. जर आपण आज 5 सेकंद टिकवून ठेवलं तर उद्या आपण 10 सेकंद करणार आहोत. म्हणून आपण त्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर आपल्याला शलभासन करायचंय. एकला दोन्ही हात मांड्यांच्या खाली घ्यायचे आणि हनुवटी जमिनीवर टेकलेली. दोन्ही हात बरोबर मांड्यांना लागू. 2 ला दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता कमरेपासून तर तळपायापर्यंत जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. श्वास संत गतीने चालू. बघा थोडेसे देतात का. जर आपल्याला दोन्ही पाय जमत नसतील तर आपण एका पायाने सुद्धा करू शकता. अगोदर डावा पाय मग उजवा पाय आपल्या क्षमतेनुसार. आणि दोन्ही पाय वर उचलता येत असतील तर अतिउत्तम, मात्र आपल्या क्षमतेनुसार, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला कुठलीही इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. हळूवारपणे शलभासन सोडायचं. हात जागेवर. यानंतर आपल्याला मकरासन घ्यायचंय. एका दोन्ही पायांमध्ये अंतर. 2 ला हाताची कडी कपाळाजवळ. आणि 3 ला मान कुठल्या एका बाजूला सैल सोडू द्यायची. डाव्या किंवा उजव्या बाजूला. 3 रिलॅक्स. टोटल रिलॅक्स. डोळे अंदर फिरलेले. मकरासन. या आसनातच एका प्राण्याचे नाव आहे मकर, म्हणजे मगर. ज्याप्रमाणे मगरी जमिनीवर निपचितपणे पडलेल्या असतात, त्याप्रमाणे आपल्याला निवांतपणे संत श्वसन करायचं. दोन्ही पायांची टाच आतल्या बाजूने जमिनीला टेकली. मकरासन सोडायचंय. हळूहळू मान सरळ. हात जागेवर. पाय जवळ. आता आपल्याला उठून बसायचंय. 1 2 3 4 5 6. ओके, तर आता आपल्याला बैठक स्थितीमध्ये आसनाला सुरुवात करायची. पहिलं जे आसन आहे ते आहे शशांकासन. काल तुम्हाला सरांनी शिकवलं होतं शशांकासन. या आसनामध्येच एका प्राण्याचं नाव आहे. जसा ससा, त्याला शश म्हणतात म्हणून त्याला शशांकासन म्हणतात. या आसनामध्ये माणसाचा जो शरीराचा जो पोस्चर असतो तो एका नम्र भावासारखा असतो. तो विनम्र अभिवादन करतात त्याप्रमाणे नम्र भाव या ठिकाणी असतो. मात्र या आसनाची अनन्य साधारण पाहिजे. पहिला पायरा म्हणजे काय, याच्यामुळे आपल्या
शरीरात इन्शुलिनचं जे प्रमाण आहे ते नियंत्रणात येतं. म्हणून ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हे आसन 100% केलं पाहिजे. फक्त ज्यांना दुसऱ्या व्याधी आहेत म्हणजे फ्रॅक्चर असेल बरोबर तर त्यांनी हे आसन तज्ञांच्या समोर किंवा डॉक्टरांच्या समोर केलं तर म्हणजे जेणेकरून आपण घरी एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा तज्ञांसमोर केलं तर त्याचा फायदा वेगळा असतो. ओके बाकी जे सुदृढ आहेत व्यवस्थित आहेत त्यांनी हे आसन करायला हवं. तर याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आसनात घ्यायचंय. एकला डावा पाय गुडघ्यात वाकवून कमरेजवळ न्यायचा मग उजवा पाय तो ओके पाठीचा कणा सर. आता याच्यात लक्षात घ्या शशांक आसनामध्ये आपलं कंबर वर उचलायचं नाही आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला श्वास सोडत कपाळ आणि हनुवटी दोन्ही हात जमिनीच्या दिशेने आपल्याला खाली सोडायचे. त्याच्यामध्ये काय होतं आपलं जास्तीत जास्त ज्यांचं पोट फार मोठं झालं त्यांचे दोन्ही हात जमिनीवर टेकले जात नाही पूर्णपणे. नंतर कपाळ सुद्धा टेकलं जातं. तर याच्यात आपल्याला स्थिर सुखम आसन प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती हे फार महत्वाचं. म्हणजे काय की तुम्हाला आज नाही तर उद्या 100% तुम्हाला निकाल मिळणार आहे. म्हणून तुम्हाला प्रयत्न शैथिल्य करायचं. जसं कासव गतीने आपण काम करणार आहोत त्याच मुंगीच्या आणि कासव गतीने आपल्याला योगाभ्यास करायचा. आपल्याला कुठल्याही प्रकारचा असं एकदम जिज्ञाशील सारखं नाही करायचं. कारण की कितीही केलं तरी चित्तवृत्ती निरोध आहे. आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं विचारांवर नियंत्रण ठेवायचं आणि त्यामुळे स्वभाव जो आहे तो प्रसन्न होतो. म्हणून आसनातून तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची जी वृत्ती आहे जी सवय आहे ती सवय या ठिकाणी योग्य जाऊ शकते. ओके कारण की तुमच्या शरीरात तर बदल होणारच आहे पण स्वभावात सुद्धा बदल होणं गरजेचं बरोबर. तुम्हाला किती सुंदर आसन जमलं त्याला महत्व नाही. तुम्ही प्रत्येक आसनात किती प्रसन्न राहतात याला फार महत्व. तुम्हाला एखादं आसन किती छान पद्धतीने जमतं आणि त्या आसन केल्यानंतर तुम्हाला किती प्रसन्न वाटतं याचं युटिलाइज तुम्ही करायचं. म्हणजे याचं मूल्यमापन सुद्धा आपण स्वतः करायचं बरोबर. कारण की प्रसन्न भाव हा आतून कळतो त्याला एखादी स्क्रीनिंग नाही देवाने दिली आलं लक्षात. म्हणून आपल्याला आसन करत असताना आपला प्रसन्न भाव असला पाहिजे चेहऱ्यावर आणि त्याप्रमाणे आपण योगाभ्यास केला पाहिजे. ओके सुरुवात करूया. शशांक आसन. श्वास घे दोन्ही हात समोर वर न्यायचे. श्वास सोडत कपाळ आणि दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कंबरवर बसायचं नाही. बघा बघा आपले कोपर जमिनीला टेकले जातात का. अजून जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न. श्वासांत गतीने चालू. शशांक आसन. हळूवारपणे आसन सोडायचे. श्वास घे दोन्ही हात समोर वर न्यायचे. श्वास सोडत हात जागेवर. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का बाकी काही असो पण एक ऑब्झर्व केलं पाहिजे की मी नेहमी सांगतोय की श्वास सोडतो. तर जमिनीपासून जी गोष्ट आपण वरून चालतोय तेव्हा आपण श्वास घेतो आणि वरून खाली येताना आपण श्वास सोडतो. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही श्वास घेत असताना सुद्धा तुमची गती जी आहे ती संत असली पाहिजे आणि श्वास सोडताना सुद्धा तुमची गती संत असली पाहिजे. श्वास घेताना जर तुम्हाला 3 सेकंद लागत असतील 2 सेकंद लागत असतील तर श्वास सोडताना 4 सेकंद 6 सेकंद लागतात. म्हणजे तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता अजून वाढेल. ओके आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की हे जे एवढे आसन झाले या आसनांमध्ये आपल्याला ताण दाब आणि पीठ हे 3 नियम फार महत्त्वाचे. मग आता आपण शशांकासनामध्ये काय केलं पाठीच्या मणक्यांवर ताण दिला आणि पोटावर दाब दिला बरोबर. आता आपल्याला काय करायचंय पाठीवर दाब द्यायचंय आणि पोटावर ताण द्यायचं. तर याच्यासाठी आपल्याला एक नवीन आसन शिकून घ्यायचंय ते बघून घ्या. त्याचं नाव आहे पृष्ठासन. तर हे पृष्ठासन कसं करतात ते अगोदर बघणार आहोत आणि मग आपल्याला करायचंय. एकला गुडघ्यावर उभं राहायचं. 2 ला श्वास घेत दोन्ही हात समोर वर. 3 ला दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. 3 आणि 4 ला मागची दिशा पाळण्याचा प्रयत्न करायचा. 4 आपल्या क्षमतेनुसार. आपले योग शिक्षक थोडेसे फ्लेक्सिबल आहे
त्याची साधना एकदम छान रेग्युलर आहे म्हणून ठीक आहे. पण ज्यांची प्रॉपर्टी जास्त आहे ते म्हणतील एवढं कोण मागेल, तर आपल्या क्षमतेनुसार करा, काही हरकत नाही. ओके. पण प्रयत्न शेतीय अनंत समापत्ती, तुमचे प्रयत्न शिथिल असतात. ओके. जर प्रयत्न तुमचे एकदम व्यवस्थित कंटिन्यू असले पाहिजे तरच तुम्हाला अनंत समापत्तीपर्यंत नेणार. म्हणून प्रत्येक आसनामध्ये तुम्हाला प्रसन्नतेने प्रयत्न करायचा, घाबरायचं नाही. ओके. कारण की आपण शास्त्रोक्त पद्धतीने आपण योगाभ्यास करतो. आसन सोडायचंय, श्वास घे, एक श्वास घे पुण्याचं, दोन हात जागे, तीन वज्रासन घ्यायचंय, चार. ओके. आलं लक्षात. आता एवढं मी सगळं शिकवल्यानंतर तुमचं नवीन आसन होऊन गेलं. त्या आसनाचं नाव आहे वज्रासन. तुम्ही साधारणतः 40 सेकंदापासून वज्रासनात बसलेले, म्हणजे तुमचं एक नवीन आसनाचा सुद्धा स्टॅमिना वाढेल. ओके. तर हे आसन सुद्धा तुम्हाला नेहमी करणं गरजेचं आहे. जेवण झाल्यावर साधारणतः 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्ही वज्रासनात बसायला पाहिजे आणि काहीही काम नाही करायचं, फक्त बसायचं. कारण की जेवण केल्यानंतर आपल्या आत्मिक शांतीसाठी सुद्धा त्या अन्नाचा औषधाच्या प्रमाणात आपल्याला परिणाम जातो. कारण की सध्या केमिकल लोचा जास्त झाला आपल्या शरीरामध्ये. मग हे जे केमिकल आहे हे स्थिर असलं पाहिजे. मग त्याचा जो पॉझिटिव्ह जनरेट होतो आहे तो आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. ओके. आता आपल्याला सर्वांनी सुरुवात करायची. सुरुवात करूया पृष्ठासन. एकला गुडघ्यानं उभं राहायचं, श्वास घेत पुन्हा समोर उभा, तीनला दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा, तीन आणि चारला मागची दिशा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या क्षमतेनुसार. आकाशाकडे पण पाहिलं तरी चालेल. चार आपल्या क्षमतेनुसार, ना हठात ना बघा, आपल्या शरीराला इजा होईल अशा पद्धतीने योगाभ्यास करायचा नाही. ओके. आपले चारही बोट बरोबर कमरेला लागून आहेत का? श्वास संतलतेने चालू, हळूवारपणे असं सोडायचंय. मान सरळ, एक हात बाजूने वर, दोन श्वास सोडून दोन्ही हात जागेवर, तीन वज्रासनात यायचं, चार. आपल्याला वज्रासन सोडायचंय, एक दोन तीन. तर बघा आपण काय केलं, आता कमरेवर दाब दिला. याच्यामुळे काय होतं, योगाभ्यास केल्यामुळे एक सर्वात महत्त्वाची जनरल गोष्ट काय की तुमचं शरीर लवचिक होतं, कुठलंही काम करण्यासाठी लवचिक होतं. आणि सध्या आपलं काय झालंय की आपण स्वभावात आणि शरीराच्या बाबतीत दोघं बाबतीत आपण ताकद जातो. म्हणजे आपण झोकायचं पण नाही म्हणतो आणि काम करायचं पण नाही म्हणतो, ही आपली मानसिकता. तर याच्यात काय योगाभ्यासामध्ये की आपल्या स्वभावात सुद्धा आपल्याला लवचिकता असली पाहिजे आणि शरीरामध्ये पण लवचिकता असली पाहिजे. जिथे लवचिकता असते तिथे मग पूर जरी आला तरी ते झाडं झुकून जातात, पूर निघून जातो, परत ते झाडं उभे राहतात. बरोबर. मग त्याप्रमाणे आपला स्वभाव असला पाहिजे. जे झाडं एकदम तटस्थ असतात मग त्यांना मुळासकट नेलं जातं, हे प्रकृतीचा नियम. मग त्या पद्धतीने आपल्याला ततो द्वंद्व अभिघात, म्हणजे काय की मनात द्वंद्व नाही असलं पाहिजे आसन करताना की माझ्याकडून होईल का नाही, मी करू शकतो का नाही, किंवा मी करू शकते का नाही. असं नाही, मी करेल, शास्त्रोक्त पद्धतीने करेल, हळूहळू करेल, पण 100% करेल, हा एक विचार असला पाहिजे. जोपर्यंत तुमचे विचार पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही कोरोनाच्या बाबतीत निगेटिव्ह होत नाही, हे लक्षात घ्या. पण आपण विचारांच्या बाबतीत पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ओके, हे लक्षात. आता पुढचं आपल्याला आसन करायचंय दंड स्थितीमध्ये. एक पाद वृक्षासन आणि एक पाद हस्तासन, हे दोन आसन मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर बघून घ्या, सर तुम्हाला करून दाखवते आणि मग तुम्हाला करायचंय. एक दोन तीन. चलगंजी जर आडवी असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सर्वप्रथम आपण एक पाद हस्तासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर, एक दोनला डावा तळवा डावीकडे फिरवायचा, दोन तीनला दोन्ही हात श्वास घेत डावीकडून समोरून वर न्यायचे, तीन आणि चारला दोन्ही हात डाव्या पायाच्या आजूबाजूला जमिनीवर घेण्याचा प्रयत्न करायचा, चार. आता याच्यामध्ये काय होतंय, एकीकडे ताण आणि कीळ हे तिघही या आसनामध्ये होतात. बरोबर. तर महत्त्वाची गोष्ट काय की बघू शकता तुम्ही, उजव्या बाजूला ताण आला, डाव्या बाजूला दाब आला आणि कमरेवर पीळ आला, कारण की त्यांनी ट्विस्टिंग केलं. बरोबर. तर याच्यात काय महत्त्वाचा नियम आहे
की तुमचे दोघंही गुडघे सरळ असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता आमचे महेश सरांचं फ्लेक्झिबिलिटी छान आहे म्हणून काही हरकत नाही, पण आपलं नसेल तर आपण असं निगेटिव्ह व्हायचं कारण नाही. आपल्याला दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे आणि डावा गुडघा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. थोडंसं थरथर जाणवलं तरी काय हरकत नाही, मात्र 5 सेकंद 10 सेकंद आपल्याला स्थिर राहायचं. या क्षमतेनुसार आपण करणार. ओके, असं सोडायचं. एक, दोन, तीन, याप्रमाणे. ओके, चला सर्वांनी सोबत करूया. उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये यायचंय. 1 2 3 4. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. 1 साधारणतः 2 ते 3 फुटाचं अंतर असलं तर अशी उत्तम. 2 ला डावा तळवा डावीकडे फिरवायचा. 3 ला दोन्ही हात श्वास घेत समोरून वर न्यायचे. 3 आणि 4 ला हळूवारपणे दोन्ही हात डाव्या तळपायाच्या आजूबाजूला जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करायचा. 4 गुडघा मात्र सरळ, डावा गुडघा सरळ. आपले हात जमिनीवर टेकले नाही तरी चालेल, मात्र कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. प्रयत्नशील अनंत समापक निर्भया ततो द्वंद्व अधिक भागा. मनात कुठल्याही प्रकारचं द्वंद्व ठेवायचं नाही, आपला गुडघा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काही क्षण स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. हळूवारपणे असं सोडायचं. श्वास घे आणि या समोरून वर. 1 हात जागेवर. 2 तळवा सरळ. 3. आता आपण विरुद्ध दिशेने करणार आहोत. ओके, म्हणजे उजवा तळवा उजवीकडे फिरवायचा. 1 श्वास घेत दोन्ही हात समोरून वर. 2 श्वास सोडत दोन्ही हात उजव्या पायाच्या बाजूला जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 आणि कपाळ उजव्या गुडघ्याला टेकलं जातं का असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. श्वासांत गतीने चालू, श्वासांत गतीने चालू. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. हळूवारपणे असं सोडायचंय. श्वास घे. 1 2 3. ओके, आता आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आज आपल्याला एक पाय वृक्षासन करायचंय. तर आता बघा, या आसनामध्ये बरेचसे ऋषी मुनी त्यांनी सिद्धी प्राप्त केली, बरेचसे राजांनी सिद्धी प्राप्त केली. मात्र आपल्याला सिद्धीमध्ये अडकून नाही राहायचं, आपल्याला मोक्षाकडे वाटचाल करायची. आता मोक्ष या शब्दाचा अर्थ काय? मोह म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे क्षय, म्हणजे मोहाचा क्षय, त्याला मोक्ष म्हणतात. ओके, तर मग आपल्याला वृक्षासनामध्ये स्वतःवर लक्ष केंद्रित करून किंवा एखाद्या वस्तूवर, एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करून काही क्षण स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. आसन कसं स्थिर आहे, आसन कसं सोपं आहे, पण टिकवून ठेवणं फार कठीण आहे. लक्षात घ्या, जन्म घेणं सोपं आहे, मृत्यू पण सोपं आहे, पण जीवन जगणं फार कठीण आहे. म्हणून आसनामध्ये तुम्हाला आसन टिकवून ठेवणं हा जो नियम आहे हा जीवन जगण्याचा आहे. ओके, येणे आणि सोडणे हे सोपं आहे सर्वांना, पण टिकवून ठेवणे फार कठीण आहे. मग ते आपल्याला सोपं करायचं, म्हणून त्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. ओके, तर बघून घ्या. अगोदर महेश सर तुम्हाला शिकवतील. सर्वप्रथम डावा पाय, डावा तळपाय उजव्या पायाच्या मुळाशी म्हणजे जागेजवळ लावण्याचा प्रयत्न करायचा. गुडघ्यावर नाही, मांडीवर नाही, बरोबर त्यांनी जागेजवळ लावला. ओके, 2 ला दोन्ही हात बाजूने वर देत नमस्कार स्थितीमध्ये सरळ वर नेण्याचा प्रयत्न. श्वास घेत 2 आणि नजर कुठल्याही एका वस्तूवर, एखाद्या बिंदूवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. या आसनामुळे लहान मुलांची उंची संवर्धन होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, ज्याला जास्त चिडचिड होते त्यांनी वृक्षासन केलं पाहिजे. का? कारण की एखाद्या झाडाला जर संताप आला तर ते काही चिडचिड करतात ना, किती शांत आणि हिरवगार असतं. पण त्याप्रमाणे आपण हिरवगार असलं पाहिजे, बरोबर. आपल्या क्षमतेनुसार असं नको व्हायला की तुम्ही ऑफिसमध्ये वृक्षासन घ्या, असं व्हायला नाही.
हे आपल्या क्षमतेनुसार आपल्याला करायचं आणि आपली क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आपण वृक्षासन नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. असं सोडायचं 1 2. आता आपल्याला सर्वांनी सोबत करायचंय. डावा तळपाय बरोबर उजव्या पायाच्या मुळाशी लावायचा. 1. आपल्या क्षमतेनुसार समजा तुमचा तळपाय मांडीच्या वरती लागत नसेल तर तुम्ही पोटरीवर घेऊ शकता किंवा मग तुमच्या मांडीवर घेऊ शकता. मात्र गुडघ्यावर घेऊ नका. ओके, गुडघ्यावर जर घेतला तर तुमचे जे गुडघ्याचे जॉईंट्स आहेत त्यांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून सहसा करून तुम्ही गुडघ्यावर तुमचा पाय घ्यायचा नाही. 2 ला दोन्ही हात बाजूने वरने नमस्कार स्थितीमध्ये. 2. आपली नंबर 3 श्वास संत गतीने चालू. असं म्हणतात स्वभावाला औषध नाही, मात्र योगशास्त्र म्हणतं स्वभावाला औषध आहे, फक्त प्रयत्न केले पाहिजे. हळूवारपणे आसन सोडायचंय. 1 2 रिलॅक्स. आता आपण दुसऱ्या बाजूने करणार. ओके, चला. उजवा तळपाय डाव्या पायाच्या मुळाशी. 1 2. दोन्ही हात बरोबर नमस्कार स्थितीत. बघा बरं आपला नमस्कार बरोबर होतो का? पाचही बोटं बरोबर हाताचे पंजे एकमेकाला जोडतात का? श्वास संत गतीने चालू. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. हळूवारपणे आसन सोडायचंय. 1 2. आता आपल्याला बसून घ्यायचंय. बैठक स्थितीमध्ये यायचंय. 1 2 3 4. ओके, तर लक्षात घ्या आपण जे आसन करतोय तुम्हाला माहिती का जगामध्ये किती आसन आहेत आतापर्यंत? जेवढी जीवसृष्टी आहे तेवढे आसन आहेत. म्हणजे 84 लक्ष योनी आहेत. तर 84 लक्ष आसनं आहेत. मग आपल्याला सगळे जमतील का? नाही. मग त्याच्यातले काही ठराविक आसनं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण ते ठराविक आसनं जरी आपण केले तर आपलं ठराविक आयुष्य ठराविक पद्धतीने तरी जगता येईल. हे लक्षात घ्या. तर प्रत्येक आसनामध्ये नेचरचा निसर्गाचा अंतर्भाव. जसं वृक्षासन आहे त्या ठिकाणी झाड दिसतं, शशांकासन आहे त्या ठिकाणी ससा दिसतो, मकरासन आहे त्या ठिकाणी मगर दिसतो, शवासन आहे त्या ठिकाणी शव दिसतं म्हणजे मळ. म्हणजे माणसासाठी शेवटी एकच आसन आहे ते म्हणजे शवासन. ते आसन फार कठीण आहे कारण की त्या आसनात स्थिर राहणं निपचित पडून राहणं शक्य नाही. आपले विचार फिरत असतात म्हणून ते विचारांना स्थिरता देणं शक्य नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण शिकणं फार गरजेचं. आता आपल्याला मुद्रा करायच्या. तर पहिली मुद्रा जी आहे ती सिंह मुद्रा. त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही ध्यानासन घ्यायचंय. वज्रासन, पद्मासन किंवा मग सहज आसन. साधी मांडी घातली तरी चालेल. पाठीचा कणा सरळ. रेडी, सुरुवात करूया. सिंह मुद्रा. आता सिंह मुद्रा सर्वांना काल सांगितली सरांनी, आज मी सांगतो. तर मुद्रा कशा आहेत? आपल्या शरीरासाठी आपण ताण दाब पेल देतो, मात्र मानेपासून वरचा जो भाग त्याच्यासाठी पण आपल्याला ताण दाब कमी करायचा. तर या मुद्रा सांगितल्या. तर त्या 3 मुद्रा आहेत. पहिली आहे सिंह, दुसरी आणि तिसरी आहे गौतम. बरोबर? आपल्याला रजत, तम आणि सत्व असे तिघही भाव याच्यामध्ये दिसतात. तर सर्वप्रथम आपण सिंह मुद्रा पाहणार आहोत. अगोदर तुम्हाला महेश्वर करून दाखवतील, मग त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन होतं. 1 ला दोन्ही हात बरोबर तुमच्या समोर ठेवायचे. 1 2 ला की 2 म्हटलं की चेहऱ्याचं आपल्याला विस्फारण करायचं. डोळे मोठे करायचे, जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायची. याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचे जे विकार आहेत ज्यांना पुळ्या होतात तरुण मुलांना, मुला-मुलींना, त्या पुळ्या सुद्धा कमी होतात. चेहऱ्यावरचं मुरूम कमी होतं आणि चेहऱ्यावरचा एक सात्विक भाव जो वाढण्यास मदत होते ते ताण आणि दाब दिल्यामुळे. बरोबर? तर बघा याच्यामध्ये आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायची. श्वास संत गतीने चालू ठेवायचा आहे. डोळे जास्तीत जास्त मोठे करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या क्षमतेनुसार आपल्याला सिंह मुद्रा करायची. ओके, हळूवारपणे मुद्रा सोडायची. 1 2
ओके, चला आपण सर्वांनी करायची सोबत. रेडी? दोन्ही हात समोर जमिनीवर. मी एक म्हटलं की चेहऱ्याचं पूर्णपणे विस्फारण करायचं. आपली नजर कुठल्या एका बिंदूवर एखाद्या वस्तूवर स्थिर करायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर, श्वासांत जमिनीत चालू, मान सरळ, नजर समोर, डोळे मोठे, डोळ्या वर ताणलेल्या, चेहऱ्याचा जबडा जास्तीत जास्त विस्फारण केलेला. सर्वांना व्यवस्थित जमली. हळूवारपणे शिवमुद्रा सोडायची की हो. आता यानंतर आपल्याला मार्जन मुद्रा करायची. आपण काय केलं? ताण दिलं तर आपल्याला दाब द्यायचा. ओके, तर चेहऱ्यावर दाब देण्यासाठी आपण मार्जन मुद्रा करणार आहोत. तर बघून घ्या. मार्जन मुद्रेसाठी आपल्याला दोन पद्धतीने आपण करू शकतो. एक तर आपण दोन्ही हात छातीजवळ याप्रमाणे घेऊ शकतो, किंवा मग आपले दोन्ही हात क्रॉस मध्ये खांद्यावर ठेवायचे याप्रमाणे. ओके, या दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. तर तुम्हाला अगोदर सर करून दाखवते, मग आपण करायचं. मी एक म्हटलं की चेहऱ्याचं आकुंचन करायचं. याच्यामध्ये डोळे, भुवया, नाक, गाल, ओठ, ओठांचा चंपू सुद्धा आपल्याला करायचा आहे. म्हणजे संपूर्ण चेहऱ्याचं आपल्याला आकुंचन करायचं, कॉम्प्रेस करायचं. ओके, मग याच्यामध्ये काय फायदा होतो? आपल्या चेहऱ्यावरचे जे विकार आहेत ते सुद्धा कमी होतात. ओके, आणि दिवसभर आपण बसून असतो, फक्त काम करतो आणि मग चेहऱ्याचं व्यवस्थित ताणदाब न झाल्यामुळे आपल्याला बरेचसे विकार होतात. त्यामुळे तो प्रकार नको व्हायला म्हणून आपण या मुद्रा करायची. हळूवारपणे मुद्रा सोडायची. तो आज जागेवर सर्वांनी सोबत करायची. सुरुवात करूया. डोळे गच्च मिटलेले, श्वासांत गतीने चालू, भुवया, ओठ, नाक, डोळे, गाल, श्वासांत गतीने चालू, संपूर्ण चेहऱ्याचं आकुंचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूवारपणे मार्जन मुद्रा सोडायची. डोळ्याला अलगद मिटलेले. आता आपल्याला बौद्ध मुद्रा करायची. याच्यामध्ये दोन्ही हात बरोबर नाभीजवळ, डाव्या तळहातावर उजवा तळहात ठेवायचा, पाठीचा कणा सरळ, आणि चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव, एक सात्विक भाव आपल्या चेहऱ्यावर दाखवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा ताण दाब जाणवत नाही. काही क्षण आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वासांत गतीने चालू आहे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले. यानंतर आता आपल्याला कपालभातीला सुरुवात करायची. सुरुवात करूया. स्टार्ट. कपालभाती करत असताना मोठी पोटाला सोडले आपल्याला श्वास बाहेर सोडायचा. आपलं संपूर्ण लक्ष श्वास सोडण्याकडे असायला. जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडायचा. हळूवारपणे कपालभाती थांबवायची. यानंतर आता आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. उजव्या हाताने प्रणव मुद्रा घ्यायची. उजव्या हाताने नाकाची उजवी बाजू बंद करायची. मी एक म्हटलं की श्वास घ्यायचा, आणि दोन म्हटलं की हळूवारपणे श्वास सोडायचा. हळूवारपणे श्वास सोडा. लक्षात घ्या, जर तुम्हाला श्वास घ्यायला 2 सेकंद लागले
सेकंद लावायचे. श्वास वेगाने सोडायचा नाही, संत गतीने श्वास सोडायचा. श्वास सोडण्यासाठी जास्त वेळ लावायचा. हळूवारपणे श्वास घ्या. हळूवारपणे श्वास सोडा. संपूर्ण छाती फुलवायची. हळूवारपणे डाव्या बाजूने श्वास सोडा. अनुलोम विलोम प्राणायाम थांबवायचे. ध्यानासन व्हायचे. बैठक स्थितीमधून शयन स्थितीमध्ये आपल्याला जायचंय. पाठीवर झोपून घ्यायचे. डोळे अलगद. 1 2. शवासन आपल्याला घ्यायचंय. दोन्ही पायामध्ये असतात. 1 2 3. आता आपण शरीर ध्यान करणार आहोत. आपलं संपूर्ण लक्ष शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत केंद्रित करायचं आहे आणि एक एक अवयव आपल्याला सेन्स करायचा आहे. डावा तळपाय क्रमाने 5 बोट, बोटा, पोटरी, गुडघा, मांडी, शिथी, शाल, टोटल रिलॅक्स. उजव्या पायाकडे यायचं. उजवा तळपाय क्रमाने 5 बोट सैल सोडले. बोटा, पोटरी, गुडघा, मांडी, शिथी, रिलॅक्स. टोटल रिलॅक्स. डाव्या हाताकडे यायचे. डावा तळ हात क्रमाने 5 बोट सैल सोडले. मनगट, कोपर, खांदा, शिथी. उजव्या हाताकडे यायचे. उजवा तळ हात क्रमाने 5 बोट सैल सोडले. मनगट, कोपर, खांदा, शिथी. ओटी पोटाकडे यायचे. ओटी पोट, पोट, बरगड्याल, छाती, शिथी. रिलॅक्स. टोटल रिलॅक्स. कंठाकडे यायचे. कंठ, हनुवटी, ओठ, नाक, डावा गाल, उजवा गाल, जीभ सैल सोडले. रिलॅक्स. टोटल रिलॅक्स. टोटल रिलॅक्स. शिथी, शिथी, शांत. शेवटी कपाळ, मस्तिष्क. आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा विचार चालू नाही. संपूर्ण शरीर ऊर्जेने भरून निघते. आपल्याला संकल्प करायचा आहे, मी माझा योगाभ्यास नियमित करणार आहे. मी गोळ्या औषधांपासून दूर राहणार आहे. मी माझं शरीर निरोगी ठेवणार आहे.
असा संकल्प आपण करायचा. माझ्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही याचा मी प्रयत्न करणार आहे आणि माझा योगाभ्यास मी नियमित करणार आहे असा संकल्प आपल्याला करायचा आहे. हळुवारपणे दोन्ही हाताची बोटं आणि पायाची बोटं आपल्याला हलवायची. हे शवासनामधून आपण बाहेर येणार आहोत. एका माणसं हात जवळ, तो पाय जवळ, डोळे न उघडता आपल्याला उठून बसायचंय. एक, दोन, कुठलंही एक ध्यानासन घ्यायचंय किंवा साधी मांडी घातली तरी चालेल. पाठी सगळ्यांना सरळ, डोळ्याला पिटलेले. समापन प्रार्थना आपण घेऊया. दोन्ही हात नमस्कार स्थितीत. समापन प्रार्थना माझ्या मागे म्हणायची आणि मग क्रिया. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु. सर्वे अपि सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामया. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांति. दोन्ही हात बाजूने वरने पर्वतासन करायचं. संपूर्ण शरीर वर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त शरीर वर ताणण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर दोन्ही हात नमस्कार स्थिती. शरणागत मुद्रा. दोन्ही हात आणि कपाळ जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करायचा. या विश्व शक्तीला नमन. धरणी मातेला शरण. या विश्व नियंत्याला शरण. सर्वांना सुख आणि समाधानी लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. उत्तम आरोग्यासाठी आपण ही प्रार्थना केली. शरणागत मुद्रा सोडायची. श्वास घेत दुनिया समोर वर. हात जागे करतो. दोन्ही तळहाताचं दर्शन करायचं. हळूवारपणे दोन्ही तळहात आपल्याला स्पर्श करायचे. डोळे उघडायचे. ध्यानासन सोडायचंय. दंडस्थितीमध्ये यायचं. वृक्षासन घेऊया. 1 2 3. सुरुवात करूया. 1 2. वृक्षासन. जास्तीत जास्त शरीर वर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांच्या पंजांवर आपल्याला उभं राहायचं. नजर कुठल्या एका बिंदूवर किंवा एखाद्या वस्तूवर स्थिर करायची. हळूवारपणे वृक्षासन सोडायचे. वर्गविराम. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 6:15 वाजता.